हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आता उन्हाळा सुरू झाला आहे। तर उन्हाळ्यात काय होतं, आपल्याला जेवणही कमी जातं आणि त्याचबरोबर शरीरात आपलं पाण्याचं प्रमाणही कमी राहतं। तर याच उन्हाळ्याच्या चांगल्या हेल्दी डाएटसाठी आज एक आपण छान रेसिपी बघणार आहोत। ती म्हणजे आपण जे मसाला ताक करतो किंवा त्याला छास म्हणतात, तर त्याचा जो मसाला असतो तर तो कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत। खूप शरीरासाठी उपायकारक हेल्दी असा हा मसाला ताक आपण पाहणार आहोत आणि अगदी घरातल्या साहित्यात। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला मी इथं काही पुदिन्याची पानं घेतली आहेत। पुदिन्याचे गुणधर्म तर तुम्हाला माहीतच आहेत की उन्हाळ्यात हे किती आपल्या शरीरासाठी उपायकारक असतो। तर फ्रेश अशी पुदिन्याची पानं घेतली आहेत आणि त्याचबरोबर थोडी आपली कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीरनी पण आपल्या मसाला ताकचा फ्लेवर खूप छान येतो आणि त्याच्यासोबत थोडेसे मी इथं कढीपत्त्याची पानं घेतली आहेत। तर कढीपत्ता पण आपला आहारासाठी खूप चांगला असतो आणि मेन म्हणजे पाचनशक्तीसाठी तो चांगला असतो। तर आता ही पानं काय केलीत, मी स्वच्छ धुवून घेतलीत आणि आपण याला कडकडीत उन्हात वाळून घेणार आहोत। तर आता मी ह्याला एक ते 2 दिवस वाळून घेतले। तर आता दुसरे काही घटक लागतात ते बघूयात। तर इथं 2 चमचे मी जिरे घेतले आहेत। छास मसाला म्हणा किंवा ताक मसाला जिऱ्याशिवाय होणारच नाही आणि जेवढं आपण जिरं घेतलंय तेवढंच आपल्याला बडीशेपी घ्यायची आहे। दोन्हींचं प्रमाण सेम ठेवायचं आणि त्यानंतर मी इथं 5-6 मिरे घेतले आहेत। तर मिऱ्याचाही आपल्या छास मसाल्यात एकदम छान असा टेस्ट येतो, स्ट्रॉंग स्मेल असतो त्याचा। आणि थोडी मी दालचिनी घेतली आहे आणि एक पाव चमचा ओवा घेतला आहे। ओवा ही पाचनशक्तीसाठी खूप चांगला असतो आणि 4-5 मी इथं लवंगा घेतल्या आहेत। तर आता हे सगळे कोरडे मसाले आहेत। तर आपल्याला याला मंद गॅसवरती एक 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायचं आहे। एकदम मंद गॅस ठेवायचा, याला आपल्याला खूप काही करपून घ्यायचं नाही, हलक्या आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर मी इथं पॅन गरम करायला ठेवला होता। आता त्यावरती सतत हलवत आपण हे भाजून घेणार आहोत। हे घटक सगळे भाजून घेतल्यानंतर कसं होतं, हे आपल्या पचायलाही हलके होतात आणि उन्हाळ्यात काय होतं, आपल्याला लूज मोशन असो किंवा उलटी अशा गोष्टींचा खूप त्रास होतो। तर त्यासाठी हे मसाला ताक खूप परफेक्ट आहे आणि ह्यानी आपली पाचनशक्ती चांगली राहते आणि शरीरात असे थंड घटक सगळे गेलेत तर पाण्याची पातळी व्यवस्थित राहते। तर इथं आपले हे मसाले भाजून झालेत। तर याला काय करायचं, पॅनमधनं लगेच एका ताटात प्लेटवरती काढायचं आणि आता पूर्ण थंड करून घ्यायचं। थंड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि आपल्याला याची बारीक पावडर करून घ्यायची। आता हे जिन्नस तर मी टाकलेत आणि त्याचबरोबर आपल्याला इथं जे मी पानं कढीपत्ता किंवा पुदिना कोथिंबीर जी सुकून घेतली होती त्याचा चुरा आहे, तर तोही आपल्याला इथं घालायचा आहे। आणि 1 चमचा मी इथं खडीसाखर घेतली। खडीसाखर ही उन्हाळ्याच्या दिवसात खाणं खूप फायद्याचं असतं। तर आणि यानंतर आपण इथं 1 चमचा काळं मीठ घेणार आहोत। काळ्या मिठाने आपल्या जो मसाला ताकचा मसाला आहे त्याला चव खूप छान येते आणि तेवढंच आपल्याला साधं मीठही घ्यायचं आहे। आता हे सगळ्या गोष्टी आपण मिक्सरमधनं फिरून बारीक पावडर करणार आहोत। तर इथं आपला हा मसाला ताकचा मसाला तयार झाला आहे। तर त्याला एखाद्या एअरटाईट कंटेनर किंवा छोट्या डब्यामध्ये काचेच्या बरणीत भरून ठेवायचं, म्हणजे तो वर्षभर टिकतो। आता इथं मी 1 ग्लासच ताक बनवणार आहे आणि त्यासाठी मी थोडं 2-3 चमचे दही घेतलं आहे। आवश्यक तेवढं पाणी, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात आईस क्यूबही टाकू शकता आणि पाव चमचाच आपल्याला यात मसाला टाकायचा आहे। म्हणजे 1 ग्लास किंवा तुम्ही 1 पेला ताक बनवत असाल तर त्याला एवढा मसाला घातला तरी ठीक आहे आणि तुम्हाला लागत असेल आवश्यक जर गोड वगैरे तर थोडी साखर किंवा मीठ हवं असेल तर मीठ घालू शकता। तर इथं आपलं छान असं थंडगार मसाला ताक झालं आहे। वरनं काही घालायची गरज नाही, चिमूटभर फक्त आपण बनवलेला जो मसाला आहे तो घाला आणि मस्त याचा आस्वाद घ्या। तर या उन्हाळ्यात ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।